स्वाक्षरी निर्माणकर्त्याची या नवीन व्हिडिओ मालिकेतील दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत. ब्रह्मांड किंवा विश्व हे वाढत जात आहे. बिग बँग थेअरीच्या आधारावरील आपल्या चॅनलवरून जी व्हिडिओ मालिका आपण प्रसारित केली त्यामध्ये आपण हे पाहिले आहे की चक्राकार दिशेने ते पसरत किंवा फिरत आहे. ही पसरण्याची प्रक्रिया ग्रीक वर्णमालेतील 21 क्रमांकाचे अक्षर फाय याने दर्शवतात. फाय एक अद्वितीय अपरिमेय स्थिरांक आहे जो निसर्गात जवळजवळ सर्वत्र आढळू शकतो. भौतिकशास्त्र ते खगोलशास्त्र, जीवशास्त्र ते रसायनशास्त्र आणि भूमिती ते गणिताच्या वेगवेगळ्या वैश्विक भाषांमध्ये ते जोडले गेले आहे. फाय अद्वितीय आहे कारण कंसामध्ये फाय प्लस 1 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये फाय मायनस 1 या द्विघात समीकरणाने ते स्वतःला प्रगट करते, जे सूत्र अनंतापर्यंत पसरते. त्याची कधीही पुनरावृत्ती होत नाही. फायचे प्रमाण किंवा संख्या काय आहे तर 1.6180338 म्हणजेच काय मंडळी, तर ही संख्या संपत नाही. अनंतामध्ये ही संख्या वाढतच जाते. म्हणून समजण्यासाठी सोपे पडावे यासाठी आपण गृहीत धरूया 1.6 किंवा 1.61 हे प्रमाण. या प्रमाणालाच गोल्डन रेशो किंवा दैवी प्रमाण म्हणूनही ओळखले जाते. लिओनार्डो फिबोनाची दी पिसा याने प्रथम 12व्या शतकात तर लिओनार्डो दा व्हिन्सी याने 15व्या शतकात हे पुन्हा जगासमोर मांडले. त्याच लिओनार्डो व्हिन्सीचे चित्र साल्वाटर मुंडी, सेव्हियर ऑफ द वर्ल्ड, व्हिट्रुवियन मॅन किंवा द लास्ट सपर या चित्रांचा आजही अभ्यास केला जातो. लिओनार्डो म्हणतो की जगात 3 प्रकारचे लोक असतात. एक, जे पाहू शकतात, ज्यांना आपण स्वयं अध्ययन करणारे असे म्हणतो. दुसऱ्या प्रकारचे लोक ज्यांना दाखवले तरच दिसते, म्हणजे साध्या भाषेत सांगायचे तर शिकवणी लावल्याशिवाय पास न होणारे लोक. आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्यांना दिसतच नाही. येशू ख्रिस्ताच्या भाषेत सांगायचे तर डोळे असूनही आंधळे असे 3 प्रकार लोकांचे पडतात हे लिओनार्डो दा व्हिन्सी याने सांगितले आहे. ज्या चित्रांचा उल्लेख मी मघाशी केला ती चित्रे गणिताचा, शरीरशास्त्राचा, स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम वैज्ञानिक आविष्कार मानले जातात. तसेच साल्वाटर मुंडी म्हणजे सेव्हियर ऑफ द वर्ल्ड हे येशूचे चित्र काढताना लिओनार्डो व्हिन्सीने वैज्ञानिक ज्ञानाचा अत्यंत सूक्ष्म पातळीवर अचूक उपयोग करून गोल्डन रेशो किंवा फाय जणू प्रत्येक रेषेतून दाखवून दिला आहे. हाताचा कोण असू दे, आशीर्वाद देणारी हाताची बोटे असू देत, झग्यावरील गुढ्या असू देत, त्यावर असलेल्या कलाकुसरीतील प्रत्येक रेष असू दे, प्रत्येक रेषेच्या कोनात पूर्ण होणारे केपलरचे आणि पायथागोरसच्या त्रिकोणाच्या सिद्धांताचे तत्व असू दे, डाव्या हातात येशूने धरलेला काचेचा गोल असू देत, त्यातून परावर्तित होणारा प्रकाश असू दे आणि आरपार त्यातून दिसणारा त्याचा झगा असू देत, त्यावरील घड्या असू देत, त्या गोलावर दिसणारे 3 प्रकाशबिंदू जे केपलरचे आणि पायथागोरसच्या त्रिकोणाचा सिद्धांत पूर्ण करतात, चेहऱ्याचे आणि त्यावरील प्रत्येक भागाचे प्रमाणबद्ध रेखण असू दे, झग्यावरील छातीवरील दिसणारी कलाकुसर, त्यात मंदपणे समरंगी असणारे खडे, 26x18 इंची बोर्डावर 15व्या शतकात 2D म्हणजेच 2 परिमाणे असलेल्या या चित्रात 2.6 बाय 1.8 इंचात झग्यावरील धाग्यांच्या गुंफणीला साकार करून गोल्डन रेशो वेगवेगळ्या पटीत कसा वापरता येतो हे त्याने अतिशय अप्रतिमरित्या त्याच्या हस्तकृतीतून दाखवून दिले आहे. त्याच रेषेचे आकृतिबंध कधी डावीकडून उजवीकडे तर कधी मध्याकडून बाजूला जाताना दिसतात. बोटांचे टोक असो किंवा डोळ्यातील बुबळाचे माप असो, केसांचे वळण असो
किंवा काचेच्या गोलातून आरपार दिसणारा हाताचा तळवा असो, सर्व काही खळखळत्या पाण्या इतके स्पष्ट आणि जिवंत वाटते. कारण लिओनार्दो स्वतः म्हणतो, जर कलाकाराच्या हाताबरोबर परमेश्वराचा आत्मा काम करत नसेल तर तिला कला म्हणता येत नाही. लुका पासिओली हे म्हणतात की गणिताशिवाय कला घडूच शकत नाही. जिनियस लोकांना यातून विज्ञानाच्या अनेक रहस्यांची जाणीव किंवा आठवण नक्की झाली असेल असे गेरी मायझनरना वाटते. मग काय मंडळी, 40 लाखांच्या आसपास किंमत असलेली अशी महाग चित्रे का तयार होतात हे आले ना लक्षात? लिओनार्दोज ॲरो या प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या मेडिकल डॉक्टर असलेल्या मित्राने लिहिलेल्या लेखांमध्ये आणखी काय काय लिहिले आहे हे पाहणे म्हणजे विश्वातील काही रहस्ये जाणण्यासारखेच आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूमिती, अंकशास्त्र, खगोलशास्त्र अशी वेगवेगळी वळणे घेत मानवी शरीरशास्त्रापर्यंत आपण पोचणार आहोत आणि निर्माणकर्त्याने आपल्यात कोणती रहस्ये दडवली आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अर्थातच भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार